आषाढी वारी लाखोंच्या संख्येनं वारकरी विठुरायाच्या भेटीला निघतात. ऊन, वादळ, वारा, पाऊस काहीच त्यांना थांबवू शकत नाही. पण याच प्रवासात, याच दिंडीमध्ये एक अशी अविश्वसनीय घटना घडली जी आजही अनेकांच्या मनात गूढ प्रश्नांचं वादळ निर्माण करते. एका वारकऱ्याला त्याच्या मृत्यूची पूर्व सूचना खुद्द पांडुरंगानं दिली होती, पण देवाच्याच कृपेनं तो मृत्यूच्या दाढेतून परतला. त्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत त्याचा शेवट कसा होता, त्याच्या मनात नेमकं काय सुरू होतं, कसा झाला हा दिंडीचा चमत्कार. तू उद्या मरणार आहेस, जर हे केलं नाहीस तर उद्या तुझा जीव जाईल, वाचायचं असेल तर हे कर, स्वतः स्वप्नात येऊन त्याच्या लाडक्या विठुरायानं सांगितलं. देवाच्या कृपेनं तो वारकरी वाचला, पण त्यानं ते स्वप्न जेव्हा पाहिलं, त्याच्या मित्राला सांगितलं, तर त्या मित्राच्या पायाखालची जमीन सरकली, कारण दुसऱ्या दिवशी अगदी जसं सांगितलं होतं तसंच घडलं. चला तर आज आपण या रहस्यमय घटनेचा, या वारीचा आणि पांडुरंगाच्या त्या अलौकिक कृपेचा हळूहळू उलगडा करूया. आपण ज्या वारकऱ्यांबद्दल बोलत आहोत त्याचं नाव होतं बाबूराव कुलकर्णी. एका छोट्याशा गावातून आलेले बाबूराव साधे, भोळे व निस्सीम वारकरी होते. त्यांच्या घरात त्यांची पत्नी, 2 मुलं आणि 1 मुलगी, शेतीवाडी होती. पण त्यांचं मन नेहमी पंढरीच्या विटेवर स्थिरावलेल्या विठुरायाच्या चरणीच रमलेलं. असे बाबूराव गेले 30 वर्षापासून एकही वारी त्यांनी चुकवली नव्हती. त्यांची वारी म्हणजे त्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग होता. उजाडणारा प्रत्येक दिवस देवाच्या नामाशिवाय त्यांचा सुरू होत नसे. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत त्यांच्या मुखी विठ्ठल नामाचा गजर असे. त्यांची असीम भक्ती त्यांच्या गावामध्ये आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये प्रसिद्ध होती. लोक त्यांना एक आदर्श वारकरी मानत होते. त्यांचं भजन, त्यांचं कीर्तन ऐकण्यासाठी लोक दुरून येत असत. त्यांनी कधी कोणाचं वाईट चिंतलंय, कधी कोणाशी वैर धरलं नाही. त्यांचं जीवन म्हणजे शुद्ध भक्तीचा एक अविस्मरणीय अध्याय होता. त्यांची एकच इच्छा होती, शेवटचा श्वासही पांडुरंगाच्या नामातच जावा आणि पंढरीच्या वाटेवर जावा. यावर्षी बाबूरावांनी आषाढी वारीला जायची तयारी केली होती. त्यांनी गेल्या अनेक वर्षाची त्यांची ही सवय होती. दरवर्षीप्रमाणे दिंडीमध्ये त्यांच्यासोबत त्यांचे बालमित्र रघुनाथराव होते. रघुनाथराव हे बाबूरावांना अगदी लहानपणापासून ओळखत. बाबूरावांची भक्ती त्यांनी जवळून अनुभवली होती. दोघे एकमेकांच्या सुखदुःखात भागीदार होते आणि त्यांच्या मैत्रीचा धागा पांडुरंगाच्या भक्तीनं आणखी घट्ट झाला होता. दिंडी मार्गस्थ झाली. ऊन, वारा, पाऊस या सगळ्यांना झेलत विठ्ठल नामाचा गजर करत हजारो वारकरी पंढरीच्या दिशेनं निघाले होते. बाबूराव ही त्याच उत्सवात सहभागी होते. दिवसभराच्या चालण्यानं आणि भजन कीर्तनानं थकलेले वारकरी रात्री मुक्कामाच्या ठिकाणी जेवण करून शांत झोपून गेले. बाबूराव आपल्या नेहमीच्या जागेवर झोपून गेले, पण ती रात्र त्यांच्यासाठी वेगळीच ठरणार होती. ती रात्र त्यांच्या आयुष्यातील सर्वात अविस्मरणीय आणि रहस्यमय रात्र ठरली. रात्रीच्या शांततेत बाबूरावांना एक स्वप्न पडलं. ते स्वप्न इतकं स्पष्ट आणि सत्य वाटत होतं की त्यांना ते केवळ स्वप्न आहे असं कधी वाटलंच नाही. स्वप्नात त्यांना दिसलं पांडुरंग, होय साक्षात विठ्ठल त्यांच्या समोर उभे होते. जसं आपण मूर्ती पाहतो अगदी तसंच. कमरेवर ठेवून मंद स्मित करत. बाबूरावांना कधी कल्पनाही केली नव्हती की त्यांना असा साक्षात्कार होईल, असा चमत्कार होईल आणि थेट पांडुरंगच त्यांच्या स्वप्नात येतील. त्यांचे डोळे भरून आले. ते पांडुरंगाच्या चरणी नतमस्तक झाले. पण पांडुरंगाच्या चेहऱ्यावर एक वेगळीच गंभीरता होती. पांडुरंगानं बाबूरावांना आपल्या जवळ बोलावलं आणि अत्यंत शांत स्वरात भारदस्त आवाजात सांगितले, बाबूराव, तुझी भक्ती अविचल आहे. तू गेली 30 वर्ष एकही वारी चुकवलेली नाहीयेस. तुझे जीवन माझ्या नामातच रमलंय. पण बाबूराव, उद्या दुपारी जेवणानंतर तुम्ही ज्या ठिकाणी विश्रांती घ्याल, तिथून पुढे मार्गस्थ व्हाल, त्याच मार्गावर एका विशिष्ट ठिकाणी एका पांढऱ्या रंगाची गाडी तुला उजव्या बाजूने धडक देईल. तुझा मृत्यू निश्चित आहे. बाबूरावांना धक्काच बसला. त्यांच्या मनात भीतीनं घर केलं. पांडुरंग पुढे म्हणाले, मी तुला हे सांगतोय कारण तू माझ्यासाठी खूप काही केलंयस. तू माझा सच्चा भक्त आहेस. त्यामुळं उद्या त्या ठिकाणी तू उजव्या बाजूनं चालू नकोस. त्या ठिकाणी तू सावध राहा. तुझे स्थान बदल, अन्यथा उद्या तुझा मृत्यू अटळ आहे. तुझ्या हातात तुझं जीवन मी देत आहे. यमराजाची पूर्वकल्पना मी तुला देतोय. बाबूरावांना धक्काच बसला. त्यांच्या मनात भीतीनं घर केलं. पांडुरंग पुढे म्हणाले, मी तुला हे सांगतोय कारण की माझ्या भक्तीमध्ये तू आयुष्याचे 30 वर्ष घातलेस. तू माझा सच्चा भक्त आहेस. त्यामुळे तुला जर भेटीला यायचं असेल तर तुला मी जे सांगीन ते तू पाळावंच लागेल. पांडुरंगाचे हे शब्द ऐकून बाबूरावांचं शरीर थरथरले. त्यांच्या डोळ्यातून अश्रू ओघळू लागले. त्यांनी पांडुरंगाला काही विचारायचा प्रयत्न केला, पण पांडुरंग मंद हसले. हळूहळू ते अदृश्य होऊ लागले.
बाबूरावांना त्यांच्या मागे निघाले, पण काही वेळानंतर त्यांना तिथं कुणीच दिसलं नाही. बाबूरावांना झोपेत असताना देखील डोळ्यातून अश्रू वाहत होते, पण त्यांच्या मनात एक अनामिक भीती आणि अंग थरथरत होतं. ते स्वीकारण्याची भावना त्यांच्या मनामध्ये नव्हती. त्यांना कळलं, ते ताडकन जागे झाले. त्यांना वाटलं कदाचित हे स्वप्न आहे, पण स्वतः पांडुरंगांनी सांगितलं की उद्या त्यांचा मृत्यू अटळ होता. पण पांडुरंगानं त्यांना वाचवण्यासाठी हा दृष्टांत दिला होता. हे केवळ एक स्वप्न नव्हतं, तर पांडुरंगानं दिलेली पूर्व सूचना होती, एक साक्ष होती. सकाळ झाली. दिंडीतील इतर वारकरी उठून आपल्या दैनंदिन कामाला लागले. भजन कीर्तनाचे सूर वातावरणात घुमू लागले, पण बाबूराव मात्र शांत आणि गंभीर होते. त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच भाव होता आणि एका बाजूला अथांग शांती, तर दुसऱ्या बाजूला एक अनामिक भीतीची छटा. त्यांच्या मनात रात्रीचं स्वप्न घर करून बसलं होतं. त्यांनी आपले नित्यकर्म आवरले. आपल्या बालमित्र रघुनाथराव त्याच्या जवळ गेले. रघुनाथरावाला त्यांची ही शांतता पाहून थोडे आश्चर्यचकित झाले. काय झालं बाबूराव, आज इतके शांत का? रघुनाथरावांना विचारलं. बाबूरावांनी त्याला एका बाजूला नेहलं आणि घडलेलं स्वप्न, पांडुरंगानं दिलेली पूर्व सूचना अक्षरशः शब्दशः सांगितली. रघुनाथराव, मला पांडुरंगानं काल रात्री दृष्टांत दिलाय. त्यांनी सांगितलंय की उद्या दुपारी जेवणानंतर एका विशिष्ट रंगाची गाडी मला उजव्या बाजूने धडक देईल आणि माझा मृत्यू होईल. पण देवानंच मला वाचवण्याचाही मार्ग सांगितलाय. त्यांनी मला त्या ठिकाणी सावध राहायला सांगितलंय, माझं स्थान बदलायला सांगितलंय. रघुनाथराव आधी हसले. काय बोलताय बाबूराव, तुम्ही इतके पांडुरंगाच्या भक्तीत रमून गेलाय की तुम्हाला आता स्वप्नातही पांडुरंगच दिसताय. काय सांगतोय, हे भक्तीचं फळ आहे, तुमचं दुसरं काही नाही. रघुनाथराव यांनी बाबूरावांच्या बोलण्याकडे गांभीर्यानं लक्ष दिलं नाही, सहजच हसण्यावर घेतलं. त्यांना वाटलं की बाबूराव भक्ती इतकी तल्लीन झालेत की त्यांना स्वप्नात देखील आता विठ्ठल दिसतोय. पण बाबूराव गंभीर होते. नाही रघुनाथराव, हे केवळ स्वप्न नव्हतं. मला आतून जाणवतंय, माझ्या पांडुरंगानं मला सत्य सांगितलंय. मला उद्या सावध राहायला हवं. माझं मरण अटळ आहे, पण देवानंच मला वाचवण्याची संधी दिली आहे. बाबूरावांचे डोळे भरून आले. त्यांच्या आवाजात एक प्रकारची दृढता होती, जी रघुनाथरावांना कधीच ऐकली नव्हती. रघुनाथरावांनाही थोडं विचित्र वाटलं, पण त्यांनी बाबूरावांना समजावून सांगितलं, असे विचार मनात आणू नका. आपण पंढरीला पोहोचू, पांडुरंगाचं दर्शन घेऊन परत येऊ. पण बाबूराव फक्त हसले. एक अर्थपूर्ण हसू त्यांच्या चेहऱ्यावर होतं. दिवसभर दिंडीचा प्रवास सुरू होता. बाबूराव इतर वारकऱ्यांसोबत भजन करत होते, विठ्ठल नामाचा गजर करत होते. त्यांच्या चेहऱ्यावर नेहमीचे शांत आणि प्रसन्न भाव होते, पण त्यांच्या मनात वेगळंच काहीतरी सुरू होतं. प्रत्येक पाऊल टाकताना जणू मृत्यूच्या दिशेने जात होते. त्यांना त्याची संपूर्ण जाणीव होती, तरी ते देवावर विश्वास ठेवून सावध होते. बाबूराव सतत रस्त्याच्या डाव्या बाजूने चालण्याचा प्रयत्न करत होते. दिंडीतील इतर वारकरी त्यांच्या नेहमीच्या ठिकाणी उजव्या बाजूने चालत होते. बाबूराव वारंवार रस्त्याच्या कडेला पाहून ती गाडी कधी येते याच्या आतुरतेने वाट पाहत होते. त्यांच्या मनात भीती असली तरी पांडुरंगानं दिलेल्या आशीर्वादानं त्यांना एक प्रकारची शक्ती मिळाली होती. दुपारचा वेळ झाला, जेवणाचं टाइम झालं, जेवण केलं. जेवण झाल्यावर वारकरी विश्रांती घेऊन पुन्हा वारकस्त झाले. बाबूराव अत्यंत सावध होते. त्यांनी रघुनाथरावांना पुन्हा जवळ बोलावलं आणि सांगितलं, रघुनाथराव, आता ती वेळ जवळ आली आहे. मी आता डाव्या बाजूने चालणार, तुम्ही सावध व्हा. रघुनाथरावांनी त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला, पण बाबूराव ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. दिंडी एका शांत हिरव्यागार शेताजवळून जात होती. वारकरी थोडे थकले होते, पण त्यांचा उत्साह कमी झालेला नव्हता. भजन कीर्तनाचा आवाज आसमंतात घुमत होता. बाबूराव सतत आजूबाजूला रस्त्यावर नजर ठेवत होते. सूर्य हळूहळू पश्चिमेकडे सरकू लागला. बाबूराव अत्यंत सावधपणे डाव्या बाजूने चालत होते. त्यांच्या बाजूला काही अंतरावर रघुनाथराव आणि इतर वारकरी होते. अचानक दुरून एक पांढऱ्या रंगाची गाडी आली. गाडी अत्यंत वेगाने येताना दिसली. बाबूरावांच्या काळजाचा ठोका चुकला. त्यांनी पांडुरंगाचे शब्द आठवले. एक पांढऱ्या रंगाची गाडी तुम्हाला उजव्या बाजूने धडक देईल. ही गाडी त्याच रंगाची होती. ती गाडी वेगाने जवळ येत होती. बाबूराव यांनी आपले डोळे मिटले, पण ते डाव्या बाजूने चालत होते. गाडी थेट दिंडीच्या मधोमध घुसली. पण चमत्कारानं त्या ठिकाणी बाबूराव उजव्या बाजूने चालायचे, तर ते दुसऱ्या बाजूने चालत होते. पण तिथं एक दुसरा वारकरी होता. तो त्या पांढऱ्या रंगाच्या गाडीला धडकला. एक भीषण किंकाळी ऐकू आली. गाडीनं त्या वारकऱ्याला जोरदार धडक दिली. ती अनियंत्रित होऊन पुढे एका झाडावर आदळली. दिंडीत एकच गोंधळ उडाला. लोक मदतीसाठी धावले. अपघात भीषण होता. ज्या वारकऱ्याला धडक बसली तो किंचितसाच दुखापत झाली त्याला. बाबूराव त्यांनी डोळे उघडले. ते सुरक्षित होते. त्यांचा विश्वासच बसेना. त्यांनी मागं वळून पाहिले. ती पांढऱ्या रंगाची गाडी आणि अपघात त्यांचा जीव वाचला होता. रघुनाथराव बाबूरावांकडे धावले. त्यांनी बाबूरावांना मिठी मारली. बाबूराव, तुम्ही मला वाचलात.
देवा तुम्ही खरं बोलले होतात. पांडुरंगानं तुम्हाला वाचवलं. रघुनाथरावांच्या डोळ्यात पाणी होतं. बाबूराव शांतपणे उभे होते. त्यांच्या चेहऱ्यावर आनंद, भीती आणि कृतज्ञता असे अनेक मिश्रित भाव होते. त्यांना कळलं होतं की पांडुरंगानं त्यांना खरोखरच मृत्यूच्या दाढीतून वाचवलं होतं. दिंडीमध्ये एकच चर्चा सुरू झाली. ज्या वारकऱ्याचा अपघात झाला त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं, पण बाबूरावांची कथा वाऱ्यासारखी पसरली. अनेकांना विश्वास बसेना, पण रघुनाथराव आणि इतर वारकरी ज्यांनी बाबूरावांना सकाळी बोलताना ऐकलं होतं ते या चमत्काराचे साक्षीदार होते. बाबूरावांच्या या घटनेतून आपल्याला काय शिकायला मिळतं? त्यांची भक्ती, त्यांचा देवावरील विश्वास आणि देवाच्याच कृपेचं सामर्थ्य. त्यांना माहीत होतं की मरण अटळ आहे, पण त्यांनी देवाच्या शब्दावर विश्वास ठेवला, त्याचं पालन केलं, त्यामुळे त्यांचा जीव वाचला. आषाढी वारीच्या या पवित्र वातावरणात जेव्हा लाखो वारकरी पांडुरंगाच्या भेटीला निघतात, तेव्हा बाबूरावांसारख्या भक्तांच्या कथा आपल्याला त्याची असीम श्रद्धा आणि भक्तीची जाणीव करून देतात. त्यांचं जीवन हे केवळ उदाहरण आहे, तर एक प्रेरणास्थान आहे. ही घटना आठवण करून देते की भक्तीमध्ये किती सामर्थ्य आहे. देवाला भेटण्याची, त्यांच्या चरणी विलीन होण्याची तीव्र इच्छा किती शक्तिशाली असू शकते. बाबूरावांना मिळाला हा साक्षात्कार एक वेळ त्यांच्या भक्तीचं एक फळ होतं. त्यांची पवित्र वारी एक अलौकिक आणि रहस्यमय पद्धतीनं पूर्ण झाली आणि त्यांच्या जीवनाला एक नवसंजीवनी मिळाली. तुम्हाला काय वाटतं बाबूरावांच्या असीम भक्तीबद्दल आणि या चमत्काराबद्दल? या घटनेतून तुम्हाला काय संदेश मिळाला? तुमच्या भावना, तुमच्या विचार कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. पुन्हा एकदा भेटूया अशाच एका रहस्यमय आणि प्रेरणादायी कथेसह. तोपर्यंत विठ्ठल नामाचा गजर करत राहा आणि आपल्या श्रद्धास्थानावर विश्वास ठेवा. पांडुरंग हरी.